मुखेड शहरातील बाराळी नाका परिसरात महामार्गावरील अर्धवट रस्त्यांचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं एक अनोखे आंदोलन करण्यात आले। शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना होणारा त्रास पाहून प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं। मुखेडमधील महाविकास आघाडीने शहरातील बाराळी नाका आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून खड्ड्यात बेशर्माचे झाड लावा आंदोलन केले। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना तहसीलदार मुखेड यांच्यामार्फत निवेदन सादर करून हे आंदोलन करण्यात आले। 2018 पासून सुरू असलेल्या नांदेड मुखेड बिदर महामार्गाचं काम आणि शहरातील मुख्य रस्त्यांचं काम आधी केटी कन्स्ट्रक्शननं अर्धवट सोडलं, त्यानंतर जोगदंड कन्स्ट्रक्शननंही हे काम जाणून बुजून तसेच ठेवले। यामुळे या भागातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। म्हणून ही अर्धवट कामे तातडीनं पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मुखेड आणि संबंधित वरिष्ठ कार्यालयाला वारंवार लेखी आणि तोंडी सूचना देऊनही नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचं दिसून येतंय, असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केलाय। प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे महासचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड, शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील अडलूरकर, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, शिवसेनेचे शहर प्रमुख शंकरराव चिंतमवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले। प्रशासनाच्या गैरकारभाराबद्दल निषेध व्यक्त करत तातडीनं कार्यवाही न झाल्यास याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिलाय। नांदेड कवठा मुखेड बिदर या राष्ट्रीय महामार्गाचं काम 2018 पासून चालू आहे आणि या महामार्गावर मुखेड शहर येत असून मुखेड शहरातील सर्वात जास्त रहदारीचा भाग म्हणजे बाराळी नाका। बाराळी नाक्यावर गेल्या 7 वर्षापासून संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण झालं, परंतु बाराळी नाक्यावरचं काम मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं पूर्ण केलेलं नाही। त्या ठिकाणी अनेक अपघात झाले। परवाच एक ट्रकचं ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला, अनेक लोक जखमी झाले, जीप पलटी झाली। आज नुकतंच तिथून एक अपंग व्यक्ती आपल्या 4 चाकी सायकल रिक्षावर जात होते, त्या ठिकाणी चारी चाक त्यांचे वर झाले, असे पडले आणि खाली अपंग व्यक्तीला अपघात झाला। हे सगळं पाहून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्या रस्त्यावर बेश्रमाची झाडे लावून या बेश्रम प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। लवकरात लवकर तो रस्ता जर दुरुस्त करण्यात आला नाही, पूर्ण करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करून या बांधकाम विभाग आणि तहसील प्रशासनाला नक्कीच धडा शिकवल्याशिवाय आम्ही महाविकास आघाडी शांत बसणार नाही। महायुती सरकार मुर्दाबाद, महायुती सरकार मुर्दाबाद। बाराळी चौकातील रस्त्याचं काम झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। बाराळी चौकातील रस्त्याचं काम झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।